नवरी मिळेल इटलला ह्या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की विक्रांतने लग्नामध्ये येऊन खूपच राडा घातलेला असतो। एजंटनाही त्याने गोळी मारलेली असते, त्यामुळे एजंटनी पोलिसांमध्ये तक्रार केलेली असते। तर त्यावेळेस पोलीस तिथे येतात, तेव्हा एजंट म्हणतात की ह्याला घेऊन जावा आणि परत ह्याची कधीही सुटका होऊ देऊ नका। त्यावेळेस पोलीस त्याला पकडतात आणि घेऊन जायला लागतात। त्यावेळेस तो जातो तेव्हा आणि म्हणतो की थांबा, आणि त्यानंतर तो एजंटना म्हणतो की एजे फक्त काय मलाच अटक करणार आहात का? तुम्हाला वाटतंय का हे सगळं मी फक्त माझ्या एकट्याच्याच डोक्याने केलं असेल? त्यावेळेस एजे मात्र जरा शॉकच झालेला असतो, त्याला कळत नाही हा काय बोलतोय तो। त्यानंतर विक्रांत म्हणतो की हे सगळं मला तुमच्या घरातील एका व्यक्तीनं करायला सांगितलं होतं, आणि त्यानंतर तो किशोरकडे हात करतो आणि म्हणतो ह्यानेच मला सांगितलं होतं। त्यावेळेस दुर्गा मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते, खूपच शॉक झालेली असते की खरंच किशोरने हे सगळं करायला सांगितलं होतं का, असं तिला वाटत असतं। तर त्यानंतर एजेही खूपच रागात असतात आणि किशोरकडे ते पाहत असतात। तर आता एजे किशोरलाही पोलिसांच्या ताब्यामध्ये देतील का, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेलच। तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।